ट्रॅफिक मध्ये आहोत. बाणकोली क्रॉस केलंय. छान वाटतंय. आम्ही पोचलोय सगळ्यांच्या पुढे. मम्मी आली का फेफडच भरतं त्याला. पावसाचं पाणी इथं भरलं जायचं आणि त्याची पातळी किती वाढते आणि किती कमी होते ओके स्तंभामुळे कळायचं. ओके. बाय द वे आपण खूप दिवसानंतर बाहेर पडतोय आणि बाहेर पडून आपण चाललोय वे टू शिवनेरी. आणि ज्याचा निमित्त आहे ती जिजा. जिजा म्हणजे प्रो आणि माऊची लेक ही जिजा. सो हिला घेऊन आपण पहिल्यांदा चाललोय शिवनेरी फोर्टवर. आपल्याकडे आहेत 8 मेंबर आणि या 8 मेंबरसाठी आपण गाड्या केल्या 2. सो एक गाडी आहे प्रोची आणि एक गाडी आहे अक्षयची. इथून शिफ्ट होतो आणि जातो अक्षयच्या गाडीमध्ये. बाय द वे ही गाडी नंबर आहे 2. या गाडी नंबर 2 मध्ये आहेत अक्षय, सायली आणि मोहना. माजुड्यावरून गाडी नंबर 2 जाईल. भिवंडीवरून शहापूर मार्गे मुरबाडला पोहोचेल आणि आपली दुसरी गाडी निघेल माजिवड्यावरून कल्याण मार्गे मुरबाडला पोहोचेल. आता पोहोचलो आम्ही बायकोला घ्यायला. बायकोच्या ऑफिसच्या बाहेर आहे आता आम्ही रेणुकाच्या ऑफिसच्या बाहेर आहे आणि इकडे आहेत व्हिडिओ कॉलवर. रेणुकाच्या ऑफिसला आहे. तुम्ही कुठे कुठे पोहोचलात? ट्रॅफिक मध्ये आहोत. बाणकोली क्रॉस केलंय. हो नो आम्ही तुमच्या मागे आहे. मग बायको आली आणि आता पण निघालोय. गाडी नंबर 1 आता पोहोचले कल्याणला आणि त्या गाडीमध्ये आहेत प्रो, माऊ, करिश्मा आणि हर्षद आणि त्यांची मुलं ही त्या गाडीमध्ये आहेत. आणि ती गाडी आपल्याला भेटणार आहे मुरबाडला. मुरबाडच्या एका धाब्यावर ते आपल्याला भेटणार आहेत आणि मग तिथून पुढे आपण कंटिन्यू सोबत प्रवास करणार आहोत. समृद्धी महामार्गाने आम्ही शहापूरवरून राईड घेऊन आतल्या रोडने मुरबाडला पोहोचणार आहोत. बाय द वे आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे. आमचा ड्रायव्हर आहे सायली ड्रायव्हर आणि पोहोचलो आम्ही शहापूरला. रस्ता मात्र आम्हाला मस्त मिळाला आहे. आणि आता आपण पोहोचलो आहे हॉटेल प्रांजलीला, जे की आहे मुरबाडच्या पुढे. आणि ही समोरून येते ही गाडी नंबर 1 आहे जी आली होती कल्याण मार्गे. आणि आता आपण इथे नाश्ता करतोय आणि मग पुढे निघतोय. हाय हे शांत बसले हे लोक. हे शांत बसले होते एकदम शांत बसले. घ्या आम्ही जातो इकडनं तसं. याला घे. हाय कशी एकदम हाय. कॅमेराला प्रॉपर हाय. हाय आम्ही गाडीत बसल्यापासून अजिबात ब्रेक घेतला नव्हता. तो त्याची कसर पूर्ण भरून काढली आणि आम्ही या धाब्याला बराच वेळ आमचा गेला. आणि नाश्ता करेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. आणि या आता नाईट ड्रायव्हिंग थोडी होते आमची. आजची रात्र आपण स्टे करतोय चुलांगल म्हणून एक ठिकाण आहे. चुलांगल म्हणून एक स्टे आम्ही बुक केलाय. सो तिकडे आम्ही चाललोय. तिकडे आज थांबणार आहोत आणि सकाळी आपण गड चढणार आहोत. 2000 years later. 8:30 वाजता आम्ही इथे पोचलो आणि हे मस्त वातावरण आहे साईडचं. आपल्या 2 कार्स इथे पार्क केले होते आपण. मस्त अशी लाईट आहे म्हणजे रात्री पण एकदम भारीवाला पीसफुल आहे. एकदमच भारी आहे. आणि इकडे आपल्या इकडे सगळ्या पोरी जेवायला बसल्या आहेत. तिकडे जाऊन बघूया. आणि हे याचं किचन आहे भारीवालं आणि असं मस्त असा लॉन आहे. सो तुम्ही इथे क्रिकेट वगैरे खेळू शकता की मस्त जागा आहे. आणि इथे किचन आहे. किचनला जेवायला बसलेत. सौंदर्यपूर्ण ग्रामीण विश्रांतीसाठी आपले स्वागत आहे. चप्पल काढा इथे. हॅलो चहा मिळेल का सकाळी? कसं वाटतंय? मस्त. हा मस्त. करिश्मा कसं वाटतंय? भाऊ ओ मॅडम कसं वाटतंय? ओ मॅडम छान वाटतंय. ते गरमागरम भाकऱ्या बांधतात. ओ हो
सो पाहून परत आलो आहे. आता मुली जेवल्या, आता आपण जेवायची वेळ आहे. आणि आपल्या पुढे गेले अक्षय, जेवायला बसला आहे. आणि आता बाकीचे पोरं येत आहेत. ये सही है भाई, रात को आके इधर सोने का एक नंबर. हे बसला अक्षय. अक्षय कसं वाटतंय? मस्त एकदम. मजा येते जेवायला. आपलं जेवण आलंय. चिकन सावित भाकरी विथ चिकन. आणि इकडे आहेत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5 आणि मला उठवून ठेवलं आहे. आणि दोघं झोपलेत. मला काय अर्थ आहे? गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही निघतो आहे वेटू शिवनेरी किल्ल्याकडे. ऊन वाढायच्या आधी आम्ही गडावर जाऊन खाली उतरू आणि परत रूमवर येऊन परत झोपू असा प्लॅन केला आहे. आणि आपल्या गाड्या तिकीट काउंटर, महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, शिवाई देवी मंदिर, बौद्ध लेण्यांकडे जाणारा मार्ग, मीना दरवाजा, कुळूप दरवाजा. सुंदर, अति सुंदर. सो फायनल आम्ही पोचलो आहे दरवाजा नंबर 3, पीर दरवाजा. थँक्यू काका. आरामात आरामात आरामात. हां आयुष्यावर आयुष्यावर शाबाश. शाबाश शाबाश शाबाश. चला चला चला. दिन ना एक चल ना. शाबाश शाबाश. शाबाश शाबाश. सब कैमरे में रिकॉर्ड है. तिला करते बघितलं कसं. हाँ काय केलं ना? मी और मेरा नया ब्लॉगर. आम्ही पोचलोय सगळ्यांच्या पुढे. मम्मी आली का पेपरच भरतं त्याला. बस तिथेच मग. इथे शिवाजी महाराजांचा पाहणा आहे. शिवाजी महाराज जन्म इकडे झाला आहे. ते हे ठिकाण, ती ही जागा. आता आपण आज जाऊन दर्शन घेतलं. ती ही जागा. सो हे काय हे मला प्रश्न पडला आणि याचं उत्तर आपल्याला देईल हर्षद. हर्षद हे काय आहे नक्की? हे ॲक्च्युली पाण्याच्या टाके आहेत. ओके. उत्तरेकडील शिवनेरी किल्ल्यावर उत्तरेकडील पाण्याच्या टाके आहेत. ज्यावेळी पावसाचं पाणी भरलं जातं इथे, हां. त्यावेळी ते मधला स्तंभ आहे ना, त्याने ते त्याचं मोजमाप केलं जातं. अच्छा हे वाला. पावसाचं पाणी इथं भरलं जायचं आणि त्याची पातळी किती वाढते आणि किती कमी होते ओके स्तंभामुळे कळायचं. ओके सही आहे सही आहे. थँक्यू. थँक्यू. सकाळचे वाजले 9:30 आणि आता मी गड उतरायला घेतो आहे. सो गुड इव्हनिंग. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही निघतो आहे वे टू मुंबई. दुपारी आम्ही आलो आणि येऊन जेवलो. कारण आता आम्ही जे जेवलो होतो तेच दुपारी होतो जेवायला. दुपारी जेवलो आणि झोपलो आणि आता उठलो 5 वाजता.
आणि आता टू मुंबई निघतोय आपण आता. इथे आपल्या गाडी धुवायचं काम चालू आहे आणि या आपल्या रूम आहेत आणि रूमच्या बाजूचा असा परिसर आहे मस्त असा निसर्गरम्य. इथे लॉन आहे आणि इथे ह्या रूम्स आहेत. ही 2 BHK ॲक्च्युली. ही पहिली रूम. थोडा पसारा आहे तो इग्नोर करा. हां ही बाय द वे ही रूम नॉन AC आहे. एक बेड मिळतो, पंखे मिळतात, आम्हाला कूलर मिळाला होता. सो हे जे आहे हे सोलर पॅनल्स आहे, ह्याच्यावरती गरम पाणी तुम्हाला मिळतं 24 तास. आणि बाथरूम हे असं आहे. हा झाला पूर्ण एक रूम. आता आपण चाललो दुसऱ्या रूमला. दुसरा रूम जो आहे तो या रूमलाच अटॅच आहे. हा ह्याचा मधला डोअर झाला की हा एक रूम होतो यालाच. म्हणजे इथून तुम्ही एंट्रन्स केलात की लगेच तुम्ही नेक्स्ट रूममध्ये जाऊ शकता. आणि त्याचा नेक्स्ट डोअरचा एंट्रन्स इथून पण आहे. हा पण आहे, तो पण आहे. हा होता सेकंड रूम. इथे पण मला बेड, एक्स्ट्रा मॅट्रेस विथ फॅन आणि हे वॉशरूम सेम जे तिथे होतं सेम इकडे ते पण तेच आहे. कमोड, गुड मॉर्निंग, हॅपी टाईम. सो आता असा होता आपला रूम टूर, स्वीट अँड सिम्पल. आणि दरवाजातून बाहेर पडलात की असं दृश्य बघायला मिळतं. आणि हा समोरचा तुम्ही बघताय, हा जो बघताय समोर, हा आहे शिवनेरी किल्ला. आणि विथ पाळणा तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता इथे पाळण्यावर. मस्त शेतामध्ये राहण्याचा फील आहे, तो फील तुम्ही अनुभवू शकता. बाय द वे याचा रेटिंग वगैरे जे आहे तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगेन किंवा या व्हिडिओच्या शेवटी मला सगळा डिटेल्स मला पाठवेन. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, धन्यवाद. सो जिजाला यावर्षी 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त आम्ही ही शिवनेरी वारी केली. दरवर्षी जिजाच्या बड्डे निमित्त आम्ही 1 वर्ष 1 गड या संकल्पनेखाली आम्ही दरवर्षी ही मोहीम राबवत राहू. आणि त्याप्रमाणे हा प्लॅन जो बनला, हा प्लॅन सडनली बनला, म्हणजे काही प्लॅनिंग नव्हतं. त्यामुळे सगळ्यांना बोलवणं पॉसिबल नव्हतं. आणि जे काही लोक अवेलेबल होते त्यांना घेऊन आपण ही वारी कंप्लीट केली. सो पुढच्या वेळेपासून आपण सगळ्यांसोबत, म्हणजे जी मोठी आपली फ्रेंड्स अँड फॅमिली आहे, सो त्यांना घेऊन आपण पुढची वारी करू आणि असेच नवनवीन गडकिल्ले आपण सर करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.